हाय गाईज, मी कपिल देशपांडे. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गेल्या 2 वर्षांपासून सगळ्यांना उत्सुकता होती की KGFचं पुढे काय होणार, रॉकी भाई होणार का, त्याचा आणि अधिराचा सामना होईल तेव्हा त्यात विजय कोणाचा होईल, KGFच्या साम्राज्याचा पुढे वारसदार कोण असेल, या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता KGF 2ची. आणि फायनली ती फिल्म रिलीज झाली आहे. आणि खरं सांगतो, स्टार्ट टू एंड 2 तास 50 मिनिटाची फिल्म आहे, पण कुठेही हा चित्रपट त्याची पकड सोडत नाही. एक वेगळं विश्व, KGFचं वेगळं विश्व, डार्क साईड दिग्दर्शक प्रशांत नीलने उभी केली आहे. आणि त्या विश्वात तुम्ही कसे गुंतवून जाल, त्या विश्वात तुम्ही कसे हरवून जाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. चित्रपटाचा फर्स्ट हाफ थोडा स्लो आहे, कारण काही कॅरेक्टर नवीन आली आहेत, त्यांचा इंट्रो करण्यात दिग्दर्शकाने थोडा वेळ घेतलाय. पण सेकंड हाफमध्ये जेव्हा अधिरा आणि रॉकी दोघं एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि त्यांच्यात वॉर सुरू होतो KGF मिळवण्यासाठी, त्याच्यात तुम्ही खरं सांगतो सीटवरून अजिबात हलणार नाही. चित्रपटाचा क्लायमॅक्स, चेरी ऑन द टॉप, ज्या पद्धतीने क्लायमॅक्स चित्रित करण्यात आला आहे, भन्नाट. म्हणजे खरं तर कन्नड चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट असेल की KGFच्या निमित्ताने कन्नड चित्रपट सृष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जाऊ लागलं. आणि आता KGF 2 कन्नड चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून देईल. कारण तमिळ आणि तेलुगू चित्रपट ज्या पद्धतीने घोडदौड करतायत, मल्याळम चित्रपट ज्या पद्धतीने कंटेंटच्या बाबतीत घोडदौड करतायत, तिथे कुठे ना कुठे कन्नड चित्रपट सृष्टी थोडीशी मागे होती. पण KGF सिरीजमुळे कन्नड चित्रपट सृष्टीची सुद्धा आता दखल प्रेक्षकांना घ्यावी लागेल असं मला मनापासून वाटतंय. खरं तर रॉकी भाई झालाय KGF मध्ये, आणि यशने ते कॅरेक्टर खूप अप्रतिमरित्या साकारलंय. म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून KGFच्या आधीपासून त्याच्या लूकमध्ये वावरतोय रॉकी भाई, म्हणूनच त्याचा सगळीकडे फिरणं आहे, तो ते कॅरेक्टर जगतोय. आणि KGF 2 मध्ये त्याने ज्या पद्धतीने रॉकी भाई साकारलाय तो KGF 1 पेक्षा एका वेगळ्या लेवलला गेलाय. क्रूर, ज्याच्या मनात कुठलीही भावना नाही, त्याला फक्त राज्य करायचं आहे, त्या सोन्याच्या खाणीचा त्याला राजा बनायचा आहे, एवढं एकच ध्येय समोर असलेला रॉकी भाई यशने निव्वळ भन्नाट रंगवलाय. पण एक सांगतो, या चित्रपटाचा अजून एक प्लस पॉईंट आहे संजय दत्त. म्हणजे कांच्या चिनाच्या रूपात तुम्ही त्याला अग्निपथमध्ये बघितलं होतं. कांच्या चिनाच्या पुढची स्टेप म्हणजे अधिरा. फर्स्ट हाफच्या शेवटी अधिराची एक झलक दिली होती, पण अधिरा कोण साकारणार आहे माहीत नव्हतं. पण जेव्हा अनाऊन्समेंट झाली की संजू बाबा अधिरा साकारेल, तेव्हा नक्कीच त्याच्या चाहत्यांसाठी ही परवडी होती. आणि संजू बाबा अधिराच्या भूमिकेत जे काय दिसलाय ना, जेव्हा जेव्हा तो आणि यश फ्रेममध्ये आलेले आहेत एकत्र, यश संजय दत्त समोर फिका पडलाय. संजय दत्तच्या फक्त लुकनेच प्रेक्षकांना एवढं वेळ लावलंय, त्याचा लुक इतका भन्नाट झालेला आहे की अधिरा, क्रूर अधिरा आणि रॉकी भाई जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा 19-20 म्हणता येणार नाही, पण बऱ्याच अंशी संजू बाबा यशवर भारी पडलाय. बाकी रवीना टंडनची ह्या भागात एंट्री झाली आहे, तिचं काम तिने चूक बजावलंय. श्रीनिधी शेट्टीला पहिल्या पार्टमध्ये करण्यासारखं काही नव्हतं, ह्या पार्टमध्ये थोडंफार आहे, पण एक ग्लॅड डॉन आणि जागा भरण्याचं काम ती करते. प्रकाशला ज्या पार्टमध्ये सरप्राईज पॅकेज आहे, स्टोरी रायटरचं काम ज्यावेळेस ते करतायत. इतरही कलाकारांची काम उजवी आहेत, पण यश आणि संजू बाबा या दोघांसाठी KGF बघण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम झाली आहे. म्हणजे KGFचे जे लॉंग शॉट आहेत किंवा जे एरियल शॉट आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी ते विश्व, ते साम्राज्य दाखवलं आहे, किंवा फाईट सिक्वेन्समध्ये ज्या पद्धतीने कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे, ते निव्वळ अप्रतिम. चित्रपटात ॲक्शन सीन फर्स्ट भागाच्या तुलनेत ह्या ह्याच्यात जास्त आहे आणि एंगेजिंग आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही ह्या सगळ्या विश्वात जेव्हा हरवून जातात, ह्या KGF जेव्हा क्लायमॅक्सपर्यंत येतात, तोपर्यंत एक काहीतरी भन्नाट बघितल्याचा अनुभव तुम्हाला येतो. म्हणजे आत्ताच तुम्ही RRR बघितला असेल तर RRRचा उतारा KGF 2 आहे असं मला सांगावंसं वाटतं. जाता जाता एक आनंदाची बातमी देतो फॅन्ससाठी की दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक छोटीशी हिंट दिली आहे की पार्ट 3 पण या चित्रपटाचा येऊ शकतो. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती वेगवेगळ्या स्टोरी येत आहेत की आता पार्ट 3 मध्ये काय असू शकतं, काय असायला हवं किंवा काय असेल. सोबत प्रशांत नील यांना आता लवकरच ऑफिशियली घोषणा केली तर चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून प्रशांत नील यांनी पूर्णपणे पकड चित्रपटावर स्वतःची ठेवली. म्हणजे आपण 2 असतात, एक म्हणजे ॲक्टर्स फिल्म, एक असते डिरेक्टर्स फिल्म. ही ॲक्टर प्लस डिरेक्टर्स फिल्म आहे. कारण प्रशांत नील यांनी ज्या पद्धतीने कथा, पटकथा आणि या सगळ्या गोष्टी चातुर्बाह्य करून त्याच्यावरती आपली पकड ठेवली आहे, ते खरंच लाजवाब आहे. आणि
वेळ जास्त काही सांगणार नाही, फिल्म बघा, आनंद घ्या. 2 तास 50 मिनिटाची फिल्म पण तुम्हाला बोर होणार नाही. या फिल्मला लेट्सअप मराठी करून देतोय 4 स्टार. जर तुमच्या विकेंडला काही प्लॅन नसेल मोठा विकेंड तर आवर्जून KGF 2 बघा, कारण दुसरी कुठलीही फिल्म याची रिलीज झालेली नाहीये. विजयची बीस्ट आहे, त्याच्याबद्दल मी उद्या सांगेल, पण KGF 2 आवर्जून बघा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा सांगतो, लेट्सअप मराठी करून KGF 2 ला मी देतोय 4 स्टार. थँक्यू सो मच.